सॉरी सर, मला कळलं नाही. नंदुताई आली आहे ना घरी? आहेत. तिला देता का जरा फोन? एक मिनिट. हॅलो. काय झालंय ताई? ते असं का म्हणतायत त्यांना पैसे मिळाले नाहीत? अरे मी बोलते ना तुझ्याशी, आरामात फोन करते तुला. अगं हॅलो. सगळेच अस्वस्थ आहेत, चिंतेत आहेत. खरंच नाही चालणार असं. खरं तर माझी काही चूकच नाही आहे, पण आय गेस राजवाड्यांचं बरोबर आहे. कुटुंबापेक्षा इगो मोठा नसतो. आणि मी जर आत्ता माफी मागितली नाही तर हे प्रकरण उगाच वाढेल आणि मुळात माझ्या बाबांच्या पैशाचं मोल राहणार नाही. उलट त्या पैशांमुळे भांडणं झाली एवढंच लक्षात राहील सगळ्यांच्या. ठीक आहे ना, मागून टाकते माफी. स्वानंदी मॅडम. अंशुमन, आय एम सॉरी. माझ्यामुळे दुखावला गेलायस तू, मला माहिती आहे. म्हणजे माझा हेतू नव्हता तुला दुखवण्याचा, पण जे झालं त्यामुळे तू दुखावला गेलायस. माफ कर मला. आणि खरंच जेवणावर असा राग नको काढूस. बस ना, खाऊन घे ना सगळ्यांबरोबर. आय एम सॉरी, प्लीज. आणि मी प्रॉमिस करते परत असं नाही होणार. नाही नाही वहिनी, तू प्लीज सॉरी म्हणू नकोस. तुझी काहीच चूक नाहीये. टायमिंग चुकला. चल आता बस, हा विषय इथे थांबूया. चल बसा जेवायला. थँक्यू स्वानंदी, थँक्यू सो मच. काकू, नाही नाही, आज तुझ्यामुळे माझ्या अंशुमनच्या पोटात 2 घास गेले. मीही जेवून घेते. मला गोळ्या घ्यायच्या असतात ना, रिकाम्या पोटी घेतल्या तर चक्कर येते. प्लीज प्लीज जेवा.